प्रॅक्टिस सेट 2.1 मधला 5th वाला क्वेश्चन आज आपल्याला स्टडी करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन काय बघा. फाइंड के इफ x इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की बाबांनो x इज इक्वल टू 3 हे काय रूट ऑफ द इक्वेशन आहे. रूट ऑफ द इक्वेशन म्हणजे काय, जेव्हा आपण इथं x ठेवू, x ची व्हॅल्यू ठेवू 3, तेव्हा ही साइड पण 0 येणार आहे. LHS इज इक्वल टू RHS असणार आहे. बरोबर आहे, LHS इज इक्वल टू RHS असणार आहे. म्हणजे हे त्याचं रूट आहे. मग आता असे एक्झाम्पल जेव्हा येतात, याला इम्पॉर्टंटही करू शकता तुम्ही. बोर्ड एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. ओके, आता असं दिलेलं असताना आपल्याला काय करायचे, सरळ x इज इक्वल टू 3 काय करायचे, पुट करायचे. पुट x इज इक्वल टू 3 इक्वेशन मध्ये ते पुट करायचे. ओके, मग इकडे बघा आता k इंटू x च्या जागी काय ठेवायचे, 3 चा स्क्वेअर मायनस 10 इंटू x च्या जागी काय ठेवायचे, 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. तर k इंटू 3 चा स्क्वेअर आहे तो 9, म्हणजे याला आपण 9k लिहू शकतो. 10 3 जा मायनस 30 आणि हे प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा आता हे मायनस 30 इकडे गेल्यावर प्लस 30, इकडे 9k लिहून घेऊयात आपण. हे मायनस 30 इकडे आल्यावर काय होईल, प्लस 30 होईल. हे प्लस 3 इकडे आल्यावर काय होईल, मायनस 3 होईल. मग 9k इज इक्वल टू 30 मायनस 3 किती उरले, 27. किती आले, 27. आता हे 9 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये, मग k इज इक्वल टू 27 डिवाइड बाय 9. ओके, बघा आता 27 ला 9 ने आपण डिवाइड करू. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27. बरोबर, 9 3 जा 27. k इज इक्वल टू 3 मिळाले आपल्याला k ची व्हॅल्यू. ओके, प्रॅक्टिस सेट 2.1 मधला 6th क्वेश्चनही अगदी जो 5th वाला क्वेश्चन आहे सेम त्याच्यासारखा आहे. 6वा क्वेश्चनही 5वा क्वेश्चन सारखाच आहे. बघा आपल्याला इथे रूट दिलेलं आहे इक्वेशनचं -7/5 आणि आपल्याला इथे कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बाळांनो जर हे इक्वेशनचं रूट आहे -7/5 जर इक्वेशनचं रूट आहे, म्हणजेच मग -7/5 कशाची व्हॅल्यू रे, जर ते इक्वेशनचं रूट येतं तर -7/5 ही m ची व्हॅल्यू आहे. आणि लक्षात, रूट म्हणजे कशाची व्हॅल्यू असते, त्यामध्ये इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असते. आलं लक्षात. मग -7/5 जर रूट आहे तर मग ती m ची व्हॅल्यू आहे. बरोबर, मग बघा -7/5 इज रूट ऑफ द इक्वेशन. हे काय, रूट ऑफ द इक्वेशन आहे. म्हणून आपण इथं घेऊ शकतो m इज इक्वल टू -7/5. मग पुट करायचं आपण, पुट m इज इक्वल टू -7/5 इन इक्वेशन. ओके, आता आपल्याकडे इक्वेशन बघा काय बाळांनो, इक्वेशन आहे आपल्याकडे 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. ओके, मग इथे बघा आता 5 इंटू m ची व्हॅल्यू किती रे, -7/5 प्लस इथं 2 इंटू m ची व्हॅल्यू किती आहे, -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. ओके, आता बघा इथे m चा स्क्वेअर आहे ना, मग आपल्याला त्याच्या व्हॅल्यूचा पण स्क्वेअर द्यावं लागेल. जिथे जिथे m होतं तिथे आपण -7/5 ठेवलं. आलं लक्षात. इथे m होतं -7/5 ठेवला, इथे m होतं -7/5 ठेवला. ओके, आता पुढे बघा, पुढे आलो आपण 5 इंटू 7 चा स्क्वेअर काय येतो, 49 येतो. पण प्लस 49 येईल का -49 येईल, प्लस 49 येईल. कारण मी तुम्हाला सांगितलंय कोणताही मायनस नंबर असू द्या त्याचा स्क्वेअर हा प्लसच येणार. बरोबर, मग मायनस जरी 7 असला तरी त्याचा स्क्वेअर काय होणार, +49 येणार. 5 चा स्क्वेअर किती येतो, 25 येतो. प्लस 2 इंटू हे -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता 5 1 जा 5 5 जा
भाग गेला ना, 5 1 जा 5 5 जा. ओके, पुढे काय आलं मग बघा, 49/5 प्लस 7 2 जा 14, याच्यातलं एक सिम्बॉल मायनस येऊन -14/5 प्लस के इज इक्वल टू 0. ओके, आता इथून पुढे काय करायचं बघा, डिनोमिनेटर कुठल्याही फ्रॅक्शनचे, दोन फ्रॅक्शन्स आहेत त्यांच्यामध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन सारखं ऑपरेशन आहे आणि त्यांचं डिनोमिनेटर जर सेम आहे तर डिनोमिनेटर आपण सेम असला तर एकदाच घेत असतो, बरोबर. मग आपण घ्यायचं 49 - 14 अपॉन डिनोमिनेटर सेम एकदाच घेतला, इथे प्लस के इज इक्वल टू 0. आता 49 मधून 14 गेले, किती उरतात, 35 उरतात. किती उरतात, 35 उरतात. मग 35/5 प्लस के इज इक्वल टू 0. 49 मधून 14 गेले, 35 उरतात. आता बघा 5 7 जा 35, 5 7 जा 35, काय आलं मग 7 प्लस के इज इक्वल टू 0. ओके, आता हे प्लस 7 तिकडे गेल्यावर -7, मग के ची व्हॅल्यू किती आली, -7 आली. मिळाली आपल्याला के ची व्हॅल्यू, काही प्रॉब्लेम येतपर्यंत नाही. ओके, बघा प्रत्येक क्वेश्चन मी रिएक्सप्लेन करतो कारण क्वेश्चन बोर्डच्या हिशोबाने इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के हा बऱ्याचदा बोर्ड एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. चला मी त्यासाठी परत एकदा रिपीट करतो. आपल्या पहिल्या 5व्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे फाइंड के इफ x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ इक्वेशन. म्हणजे x इज इक्वल टू 3 म्हणजे 3 काय आहे, हे इक्वेशनचं रूट आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 3 आहे. मग अशा वेळेला काय करायचं, जी इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये सरळ सरळ जे रूट दिलेलं आहे ते त्या व्हॅरिएबलच्या जागी पुट करायचा. इथं व्हॅरिएबल x आहे, मग x च्या जागी आपण काय ठेवणार आहे, प्रत्येक ठिकाणी 3 ठेवणार आहे. मग इक्वेशन आहे आपली kx² - 10x + 3 इज इक्वल टू 0. पुढे आलं बाळांनो, मग आपण k इंटू एक्सच्या जागी काय ठेवले, 3 ठेवले, म्हणजे 3चा स्क्वेअर आला, एक्सचा स्क्वेअर आहे, तर -10 इंटू 3च्या जागी काय, एक्सच्या जागी काय ठेवले 3 + 3 इज इक्वल टू 0. आता k इंटू 3चा स्क्वेअर किती होतो, 9 होतो, बरोबर आहे की नाही. मग 9 इंटू के लिहू शकतो का आपण, याला इथं लिहिलं मग 9k -10 3 जा 30 लिहिलं -30 + 3 इज इक्वल टू 0. आता बघा 9k, आता आपण काय केलं, 9k के ची व्हॅल्यू काढायची ना, मग ते लेफ्ट हँडला ठेवायचं, बाकीचं सगळं राईट हँड साईडला न्यायचं. ओके, मग आपण काय केलं, आता हे जे +30 इकडे आल्यावर काय झालं, हे -30 आहे, इकडे आल्यावर काय झालं +30, आणि हे जे +3 आहे इकडे आल्यावर काय झाले -3 आले. म्हणजे 9k इज इक्वल टू 30 - 3, 9k इज इक्वल टू किती आलं 27. मग आता 9 इकडे मल्टिप्लायमध्ये, तिकडे गेल्यावर काय झाला डिवाइडमध्ये आला, मग k इज इक्वल टू 27/9 आलं. 27ला 9ने डिवाइड केल्यावर 3 येतं, मग k ची जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला ती 3 भेटली. ओके, सेम असा 6वा इक्वेशन आहे बाळांनो. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, -7/5 इज द रूट ऑफ द इक्वेशन, आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग हे जर इक्वेशनचं रूट असेल -7/5 तर ती कशाची व्हॅल्यू आहे, त्या इक्वेशन मधल्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू आहे. इथे इक्वेशन मध्ये व्हॅरिएबल कोणी m आहे, इथं जसा x व्हॅरिएबल होता तसं इथे कोणी m आहे, म्हणजे m इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय -7/5. मग आपण घेतलं -7/5 इज द रूट ऑफ द इक्वेशन, हे गिवन होतं. मग पुट m इज इक्वल टू -7/5 इन इक्वेशन. आपल्याला m च्या जागी काय ठेवायचे आहे, -7/5, कारण मी सांगितलंय की m काय असतो, रूट काय असतो इक्वेशनचा, तर त्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू असतो. ओके, मग इथे बघा आपल्याकडे इक्वेशन आहे 5m² + 2m + k इज इक्वल टू 0. 5 इंटू m च्या जागी काय ठेवले आपण -7/5, मग m चा स्क्वेअर आहे तर -7/5 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू m च्या जागी काय ठेवले -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता पुढे आलं बघा, 5 ॲज इट इज शिफ्ट केले, -7चा स्क्वेअर घेतला 49, 5 चा स्क्वेअर आला 25 प्लस हे ॲज इट इज शिफ्ट केले 2 इंटू -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता बघा 5 इंटू 49/25 आलं होतं, 5 1 जा 5, 5 5 जा 25, मग इथं काय आलं 49/5. इथे 7 2 जा 14 होता, एक सिम्बॉल मायनस येऊन -14 म्हणून इथला सिम्बॉल मायनस झाला, -14/5 आलं. काय आलं 49/5 -14/5 प्लस k इज इक्वल टू 0.
ओके, पुढे आलो आपण. डिनोमिनेटर सेम असला, फ्रॅक्शनच्या ऑपरेशनमध्ये डिनोमिनेटर सेम असला तर तो एकदाच लिहायचा असतो. मग आपण एकदाच लिहिला डिनोमिनेटर, वरच्यांची सबट्रॅक्शन केली. 49 - 14 अपॉन 5 प्लस के इज इक्वल टू 0. आता 49 मधून 14 गेले, किती उरले? 35 उरले. अपॉनला 5 प्लस के इज इक्वल टू 0. 35 अपॉन 5, 5 ने 35 ला आपण डिवाइड केलं तर 35 7 जा, बरोबर. म्हणजे 35 ला 5 ने डिवाइड केल्यावर किती आले? 7 आले. प्लस के ॲज इट इज शिफ्ट केले, 0 ॲज इट इज शिफ्ट केला. ओके, आता हे जे +7 आहे इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होतील? -7 होतील. मग के इज इक्वल टू -7. मग के ची व्हॅल्यू आली -7. ओके.